आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आपण 2च दिवसापूर्वी पंढरीची वारी केली. सर्वांना माहिती असेल या बुधवारी आषाढी एकादशी होती, माहिती आहे ना. आषाढी एकादशी होती आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व संतांचं गुरुस्थान असणारे आपले विठोबा पंढरीराया, त्या पंढरीरायाच्या दरबारात जवळजवळ 10, 15, 20, 25 दिवसापासून वेगवेगळ्या संतांच्या गावातून पालख्या आल्या होत्या आणि त्या पालख्या तिथे पोहोचल्या होत्या. त्यात नाशिकचे अहिरे कुटुंबीय त्यांना मुख्यमंत्र्यांसोबत पूजेचा मान मिळाला होता. तर चला विठ्ठलाच्या पायी, गुरूंच्या पायी, आज गुरुपौर्णिमा आहे, व्यास पौर्णिमा आहे, तर एक पुष्प खास गुरु करतात आणि एक विठ्ठलाकडे वेदा नाही कळलेला सगळं माहिती आहे, पण आमच्या काकांकडे वळलं काय. आता तुम्हाला विश्वजित माहिती आहे का? किंवा सगळ्यांना विश्वजित माहिती असेल आणि विश्वजित आशा पारेख माहिती आहे. आता कसं शाहरुख खान जसं तुम्हाला माहिती आहे तसं त्यांना विश्वजित आणि आशा पारेख माहिती आहे आणि त्यांचं ते गाणं 1965चं मोहम्मद रफी साहेबांनी गायलेलं आहे. आता खास आमच्या काकांकरता हे गाणं ऐकूया. तुम्हाला पण ते आवडेल, गाणं छान आहे. 1965 जरी असलं, 65 सालचं जरी असलं तरी आजही ताजं असलेलं गाणं. मेरे पुकारता चला गली गली बाहर की बस एक छान जुल्फ की बस एक निगाह तर सर्वांनी एन्जॉय करायचं असं गाणं. गाणं जुनंच आहे पण अजूनही नवीन आहे. सर्वांनी म्हणजे सर्वांचे श्रद्धास्थान असणारे आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, जोरदार त्याच्याकरता टाळ्यांचा वर्षा होऊन जाऊ द्या. आणि त्यांच्या अरे आवाज कुणाचा, आवाज कुणाचा. आणि आपण आपले आधारस्थान की ज्यांच्याकडे आपण मायेने, प्रेमाने, आदराने बघतो आणि ज्यांचा आशीर्वाद आपल्या माथ्यावर नेहमी असतो, असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, त्यांची आपण पुष्पहार घालून पूजन केलेलं आहे. कोणाला जर त्यांच्या पूजनाकरता यायचं असेल तर या बाजूने येऊन पूजा पुष्प अर्पण करून आपल्या जागेवर येऊन बसू शकतात. गर्दी करायची नाही आहे. आपण त्यांना पुष्पहार घालून त्यांचा मान सन्मान केलेला आहे. पहिलं घरी गेल्यावर ना आई बाबांना नमस्कार करूया की त्यांना आपला ते पहिले आपले गुरु आहेत त्यांना नमस्कार करूया किंवा त्यांना स्मरण करूया. आता आणि पुढचं जे गाणं आहे ते विठू माऊली आहे, ती तर आपली माऊलीच आहे, त्याचा काही प्रश्नच नाही आहे. आणि खास करून समोर भरपूर मामुली बसलेले आहेत. बघा, हाच वर करणं सोपं असतं आणि खोटं बोलणं एकदम सोपं असतं. मला सांगा, दररोज आई बाबांच्या पाया कोण पडतं? त्यांनी हात वर करा.
बघा बघा आपल्या ज्या मेन प्रमुख आहेत त्यांचाच आदर्श घ्यायला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे. आई बाबांच्या पाया पडतात. पूजाताई चव्हाण त्यांचाच आदर्श घ्यायला पाहिजे. चव्हाण सर. त्यामुळे जेव्हा काही आपली ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आपल्या जवळ येतील तर उठून आपण त्यांना खुर्ची रिकामी करून द्यायची. बाळांनो, आज आपल्याला आपलं कर्तव्य दाखवण्याची एक चांगलीशी संधी मिळाली आहे. सो माझी सर्व मुलांना विनंती आहे की जर एखाद्या वडीलधारी मंडळी आपल्या बाजूने पुढे जात असतील आणि त्यांना बसायची सोय झाली नसेल तर आपण बघा एक मुलगा उठला. व्हेरी गुड, शाबास बाळा, छान छान. खरंच सगळ्यांनी म्हणायचं, सगळ्यांनी एक साथ जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. बरं वाटलं ना? हिंदूस सिनियर आणि ज्युनियर दोन गटातली लोक आहेत. सिनियर सिटीजन्स आणि ज्युनियर यांना सत्कार होणार आहे आणि तुझ्या वेगवेगळ्या सगळ्यांचा सत्कार होणार. असो आमचे कार्यसम्राट आणि सगळ्यांना आवडते लाडके नेते, आता मी नेते बोलणार, त्यांना विवाह प्रमुख नाही बोलायचं, नेते सर्वच आमचे खरोखर माझ्याला खूपच जवळचे एका छोट्या बंधूसारखे पाठी राखे सुनील प्रभू साहेब, आपले पूजा चव्हाण साहेब, सर्व सन्मान्य व्यासपीठ, बंधू भगिनीनो, आपण वाट बघता. कारण का आता दोन्ही गौरवच आहे. पूजाताईंनी सांगितल्यासारखं का छत्री वाटप एक गौरव आहे, कारण का आम्ही तुमची आठवण करतो. एक सिलेबस असतो शाळेत, आपण टीचर मी पण. तर बाळांना तुम्ही कुठेही जा, इंग्लंडला जा, आयर्लंडला जा, न्यूझीलंडला जा, पण आपल्या देशभूमीला, आपल्या आई वडिलांना आणि आपल्या शाखेला तर अजिबात विसरू नका. कारण का इथूनच तुमच्या जे काही आहे पुरवलं गेलेलं आहे. ॲडमिशनपासून, वह्या वाटपपासून, दप्तर वाटपपासून तुमचे लाड पुरवले गेलेले आहेत. त्या शाखामार्फत तुम्ही मोठे झालेले आहात. मी जास्ती भाषण लांब नाही करणार. सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी सगळ्यांना लाभो ही देवा पुढे विनंती करते. इथेच थांबते. जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या शिवसेना नेते, माजी महापौर आणि विभाग प्रमुख सन्माननीय सुनील प्रभू साहेब यांना मी विनंती करतो की आपण सर्वांना मार्गदर्शन करायचं आहे. शिवसेना शाखा क्रमांक 37च्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्रवाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांचे विचार आपण ऐकले. त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे त्या विभागाच्या विभाग समितिका साधाताई माने, माझे सहकारी विभाग प्रमुख सुनील गुजर, माझे सहकारी प्रल्हाद समन्वयक कृष्णा सुर्वे, सहकारी शाखा प्रमुख विजय गावडे, माजी शाखा प्रमुख तानाजी लुटेकर, व्यापारी संघटनेचे योगेश पटेल, अजित नरवणकर, शिवाजी पवार, गीतांजली घाडी, रुपाली शिंदे, रतन रॉय, त्यांचं या सगळ्या भागामध्ये स्वतःचे कोचिंग क्लासेस चालतात. ते माझे मित्र अजय दुबे, त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं.
त्या विधानसभेच्या या भागातील विधानसभा संघटक पूजाताई चव्हाण, रुपेश परब, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी, वक्ते, सुरेश करपे, युवा सेनेचे सगळेच आमचे तरुण आणि तडफदार पदाधिकारी आणि युवा सैनिक, युवती सैनिक, बंधू आणि भगिनी, दोन शिक्षकांचं भाषण ऐकल्यानंतर जो आयुष्यभर विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याचं भाषण ऐकताना मला माहिती आहे की तुम्ही असं विचार करसाल की कधी एकदा कार्यक्रमाची सुरुवात होते आणि गुरुपौर्णिमा आहे, त्यामुळे घरी देखील अनेक कार्यक्रम असतील, पूजा असेल, आरती असेल, या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे जास्त वेळ तुमचा मी घेणार. पण एक गोष्ट निश्चित आहे की या कुडाळच्या सर्व शाखांमध्ये आणि विशेष करून शिवसेनेच्या सगळ्या शाखांमध्ये, शिवसेना म्हटलं तर अलीकडे 3 वर्ष ओरिजिनल शिवसेना कुठची तुम्हाला सांगायला लागते. ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी मशाल आहे. त्या शिवसेना अविरत मागील 60 वर्ष हे कार्यक्रम मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू आहे. विशेष म्हणजे या सगळ्या परिसरामध्ये दरवर्षी मी कार्यक्रमाला येतो, प्रत्येक शाखेच्या कार्यक्रमात जातो, अख्ख्या विभागात फिरतो, पण प्रतिवर्षी विद्यार्थ्यांची संख्या ही तितकीच वाढलेली असते, उत्साह असतो आणि ज्येष्ठ नागरिक देखील तितक्याच आदराने या कार्यक्रमाला आशीर्वाद द्यायला येतात. याचा अर्थ असा आहे की या संपूर्ण भागामध्ये तिकडे असणारा आमचा विद्यार्थी असेल, त्यांचे पालक असतील, या भागातील ज्येष्ठ नागरिक असतील, ती सगळी मंडळी खास करून उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेवरती प्रेम करतात, त्यांच्याबद्दल त्यांना आदर आहे आणि जेव्हा जेव्हा अडचणीची वेळ असते त्या संकट काळामध्ये धावून जाणारा पहिला जर कोण असेल तो हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक असतो. त्यामुळे त्या सगळ्या मंडळींना त्यांच्याबद्दलचा प्रचंड आदर. आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही आल्या आमच्या सगळ्यांचे राजकीय गुरु, ज्यांच्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने ताट मानेने उभं राहून शिकवलं. सर्वसामान्य कुटुंबातील एका व्यक्तीला या महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांच्या विचाराने त्याच्यामध्ये चेतना पेटली आणि तो स्वाभिमानाने जगू लागला. या महाराष्ट्रामध्ये भूमिपुत्राला हक्काचं स्थान आणि मानाचं पान यांच्या विचारामुळे, ज्यांच्या दहशतीमुळे आणि ज्यांच्या भीतीमुळे मिळालं ते शिवसेना प्रमुख हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि ज्यांच्या तेजस्वी वाणीतून हिंदुत्व चंद्रसूर्य असेपर्यंत गर्वसे कौम हिंदू आहे हे वाक्य केवळ त्यांच्या तोंडी शोभतं असे हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे आमचे गुरु आहे. त्यामुळे या गुरुंना आम्ही नतमस्तक झालो, त्यांना या ठिकाणी आम्ही पुष्प वाहिली आणि त्यांनी घालून दिलेला तो समाजसेवेचा वसा आहे की सर्वसामान्यांना मदत करणं हाच शिवसेना प्रमुखांनी घालून दिलेला वसा आहे. शिवसेना स्थापन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने इकडे अनेक सिनियर मंडळी बसले की त्या काळामध्ये 80% समाजकारण आणि 20% राजकारण यातूनच हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची सुरुवात केली आणि त्याने घालून दिलेला मापदंड कामाचा त्याच पद्धतीने आज 4थी पिढी ते काम अविरतपणे त्याच पद्धतीने करतंय. याबद्दल हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या 4 पिढ्या घडल्या आणि यानंतरही चंद्र सूर्य असेपर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार ते पुसले जाणार नाही, ते कार्य अविरत पिढ्या सुरू राहील असा विश्वास. आज कौतुक सोहळा आहे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सोहळा आहे, ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे
त्यामुळे ज्येष्ठांचे आशीर्वाद तर आमच्यावरती आहेत. आज त्यांच्या सगळ्यांचे चेहरे बघून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तो आशीर्वाद आम्हाला मिळतोय. परंतु गुणवंत विद्यार्थ्यांना एवढं सांगायचं की तुम्ही आज एका आयुष्याच्या एका वळणावरती आहे. स्वतःचं करिअर तुम्हाला निवडायचं आहे आणि करिअरच्या अनेक वाटा त्या आता उपलब्ध झाल्या. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. यूट्यूबवरती गेल्यानंतर कोणतं करिअर आणि काय करावं लागतं याची सगळी माहिती एका सेकंदात मिळते. त्यामुळे तुम्हाला ज्याच्यामध्ये रुची आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये आवड आहे, तुम्हाला ज्याच्यामध्ये करिअर करावं वाटतं ती बाजू तुम्ही निवडा आणि तुमच्या आयुष्याचं ध्येय साध्य करा. तर या आयुष्यात जगात तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही. तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुम्हाला कोणी रोखू शकणार नाही. ते शिवसेना प्रभुत्व आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काम करा. जास्त काही उद्देश मी गुणवंत विद्यार्थ्यांना देणार नाही. 2 शिक्षकांनी इतकं चांगलं मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळे तुमच्यातला एक विद्यार्थी म्हणून मला जे वाटतं ते मला मनाला पटतं. आणि जी तरुण पिढी मी बघतो त्या तरुण पिढीमध्ये एक आकर्षकता आणि बुद्धीची जे काय एक परीक्षा सुरू असते त्याच्यामध्ये खरोखर स्पर्धा आहे. अशा या स्पर्धेतल्या आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये त्यांचं करिअरमध्ये पुढे जात असताना आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. तुमचे शिक्षक तुमच्या पाठीशी होते, तुमचे पालक तुमच्या पाठीशी आहेत. तशी या भागात काम करणारी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अखंडपणे तुमच्या पाठीशी आहे. हा विश्वास देणारा आणि हे कौतुक करणारा आजचा तुमचा गुणगौरव आहे असं मला वाटतं. की जाता जाता एवढंच सांगणार की एवढं सगळं भव्य सभागृह बनलेलं आहे. कार्यक्रमाला उपस्थिती चांगली आहे. गाण्याचा कार्यक्रम तुझ्या ठेवला होता आणि त्यामुळे मला असं वाटतं सुरेंद्र मुदगलकर यांना जास्त वेळ मिळाला. पाऊस जोरात असल्यामुळे विद्यार्थी कमी येत होते. त्यामुळे आयोजकांचे काय हाल झाले असतील ते यापूर्वीच्या 2 कार्यक्रमामध्ये मी बघितलं. तर देखील मी थोडा उशिरा आलो कारण मला जास्त गाणी घेता येईल. आणि म्हणून तुमचा देखील कलाकारांचा देखील सन्मान सतत सातत्याने हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांची शिवसेना करते आणि ती अविरत करत राहणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांना तुम्हाला एकच सांगतो की 2.5 वर्षापूर्वी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतःच्या देवालयात ज्या धनुष्यबाणाची पूजा केली ते धनुष्यबाण आमचं चोरलं. ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना नावाची संघटना ज्या एका वेगळ्या जिद्दीने, उमेदीने आणि सामर्थ्याने आणि तेजाने त्या काळात निर्माण केली ते नाव आमचं चोरलं. आणि ही सगळी डुप्लिकेट माणसं की आज निवडणुका जशा येतात तसं आपल्याकडे मतं मागायला येतात. पण त्यामुळे तुमच्यासारख्या सर्वसामान्यांना माझी कळकळीची विनंती की खोटं बोल पण रेटून बोलणाऱ्या माणसांना त्यांची जागा तुम्हाला दाखवायला. आज गुणवंत विद्यार्थ्यांना हेच सांगतो की ज्यांचं वय आज 18 वर्ष पूर्ण झालं नसेल आणि 18 वर्ष झाल्यानंतर मतदानाचा अधिकार येईल त्यावेळेला तुम्हाला देखील विचार करावा लागेल की या भागामध्ये खऱ्या अर्थाने मागील 50 वर्षापासून विकास कामाची सुरुवात जर कोणी केली असेल तर या भागातल्या शिवसेनेने केली, इकडच्या नगरसेवकाने केली, इकडच्या त्या काळच्या आमदारांनी केली, विद्यमान आमदारांनी केली. हे सगळं तुम्हाला का सांगतोय कारण कुडाळ गाव पूर्वी कसं होतं आणि आता कसं बदलतंय याचं एकमेव कारण या भागात शिवसेनेचे नगरसेवक, शिवसेना संघटना, शिवसेनेचे आमदार, शिवसेनेचे खासदार यांनी तुम्ही दिलेल्या सूचनानुसार जे काम केलं म्हणून बदललं. आणि म्हणून या सगळ्या भागामध्ये जो विकास आपण बघतोय त्याच्या पाठीमागे शिवसेना संघटना आहे. तुमच्यासारखे निवडून दिलेल्या आशीर्वादाचे लोकप्रतिनिधी आहे आणि त्याचबरोबर तुमच्यासारख्या असंख्य लोकांचं सहकार्य आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निवडणुका कधी येतील मला माहीत नाही, पण त्यावेळेला तुम्हाला आता लक्षात ठेवायला लागेल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची निशाणी काय माहिती आहे? काय होतं की घाईघाईत अजून लोक धनुष्यबाण विसरलेले नाही तर चुकून बटन हे फक्त मशाल आणि मशालीकडेच गेलं पाहिजे एवढं आपण लक्षात ठेवा. राजकीय प्रचाराचा भाग नाही आहे. पण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी आता ही सांगण्याची गरज आहे. कारण ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्यभर जीवनभर ज्यांच्यावरती एवढं प्रेम केलं त्या शिवसेना प्रमुखाच्या सुपुत्राला ज्यांनी मुख्यमंत्रीपदावर ठरवलं, ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केली त्या शिवसेनेचं नाव त्यांनी जोडलं, त्या शिवसेना प्रमुखांनी धनुष्यबाण आयुष्यभर आजही बघितलं की देवरात्री त्यांच्या आज घरी गेल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांच्या बेडरूममध्ये मी गेलो
आणि मी जे धनुष्यबाण बघितलं माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळेला पूजाला लावलेलं धनुष्यबाण आजही त्या देवालयामध्ये आहे. देव तिथे नांदतोय, धनुष्यबाण मात्र चोरून दिलंय. याची फार मोठी खंत तुमच्यासहित माझ्यासहित आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि ही खंत आपण केव्हा बघू लागू? येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी धनुष्यबाण चोरलं त्यांना घरी म्हणून बसवण्यासाठी मशालीवरती आपल्याला त्या ठिकाणी मतदान करावं लागेल. येणाऱ्या काळामध्ये काम आपण देखील करा असा विश्वास व्यक्त करतो. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालं नसेल त्यांना ॲडमिशन देणं हे या सरकारची जबाबदारी. मी या भागातला आमदार 3 याद्या झाल्या, 3री यादी आज क्लोज झाली, अजून 2 याद्या निघणार आहेत. पुन्हा तुम्हाला अर्ज करण्याची संधी आहे. तुम्ही अर्ज करा. तुम्हाला कुठची अडचण आली तरी शासकीय दरबारी जी मदत लागेल त्यासाठी या भागातला आमदार म्हणून मी तुम्हाला मदत करणं हे माझं कर्तव्य राहणार आहे. आणि त्यासाठी माझं गोरेगावचं कार्यालय असेल, शाखेकडे संपर्क साधा, तिकडे असताना इकडे डायरेक्टरला फोन लावायचा असेल, त्याला पत्र द्यायचं असेल, सगळं काम आपण करू. आणि मेरिटवरती तुम्हाला सगळ्यांनाही ॲडमिशन मिळालं पाहिजे. एकही विद्यार्थी हा त्या ठिकाणी कॉलेजच्या ॲडमिशनशिवाय राहता कामा नाही. तो राहिला तर या राज्यामध्ये काम करणाऱ्या सरकारचं ते फेल्युअर असणार आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून या सगळ्या कामासाठी ॲडमिशनच्या कामासाठी जे लागेल त्यासाठी तुम्ही निवडून दिलेल्या आमदाराची या ठिकाणी मदत द्या. तुमचा विश्वास मान देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आता मॅम थोडा साईड उपविभाग प्रमुख सुनील गुजर साहेब यांचा सत्कार करण्यासाठी मी विजय जटांग यांना विनंती करतोय. मॅडम इकडे पुढे बघा. मॅम थोडा विजय जटांग मी शिवसेना नेते सुनील प्रभू साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा. सावंत मॅडम यांचा छत्री वाटप करण्यापूर्वी सर एका मिनिटाची. आता आषाढ महिना सुरू झालेला आहे, वरून पावसाच्या धारा सुरू आहे, वरून धारा येत आहे. पण आषाढ महिन्याचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो, खूप चांगला आषाढ महिना आहे. आषाढ महिना सुरू झाला, आज गुरुपौर्णिमा, गुरूंचा दिवस. आणि आषाढ महिन्यातला जो गुरुवार आला होता तारीख होती 11 आणि 11 तारखेला वाढदिवस झाला होता आमच्या साहेबांचा. जोरदार सरंकडचा टाळ वाजवल्या. त्यानंतर आली 17 तारीख बुधवार आषाढी एकादशी. आणि आषाढी एकादशी नंतर 2 दिवसांनी झाला 19 तारखेचं आगमन. आणि 19 तारीख होती आमच्या पूजाताईंचा वाढदिवस. वाढदिवस पूजाताईंचा, तुम्ही कशा हसत खेळत राहा, ही आमच्या मुलाची इच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा पुन्हा दिवस यावा, वाढदिवस पूजाताई. धन्यवाद सर. मला खरं तर मी तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते की त्या दिवसापेक्षा आज तुम्ही माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आणून दिला, त्याबद्दल मी सगळ्या उपस्थितांचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. सर्वप्रथम इकडे असलेल्या पदाधिकारी लक्षात ठेवा, पूजाताईचा वाढदिवस झाला आहे. 27 तारखेला उद्धव ठाकरे साहेबांचा वाढदिवस आहे. आणि त्या वाढदिवसाला देखील एवढ्याच पेक्षा आणि याच्यापेक्षा मोठा प्रत्येक शाखेचे जंगी कार्यक्रम व्हायला पाहिजे. त्यामुळे आजचा कार्यक्रम तुमच्या वाढदिवसाला देखील झाला असेल तर 27 तारखेला यापेक्षाही मोठा आणि तितक्याच दिमागदार वेगळा कार्यक्रम करावा लागेल हे लक्षात ठेवा. हॅलो. सर्वप्रथम 5 ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार. त्याचप्रमाणे 10वी मागायची प्रथम 10 नावं मी घेणार आहे, त्याप्रमाणे आपण उठून इथे यायचं. इधर 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 मॅम इधर. आंटी ताई हो इकडे बघा, इकडे कॅमेरा. मॅम मॅम मॅम
इधर सर पुन्हा एकदा पाठीमागे दुबे, आकांक्षा, अभिषेक कुमार, घाडी, रुचिता, विनय चौधरी, पल्लवी सुबोध, त्रिवेदी, प्रतीक्षा, कमलेश, किलेकर, श्रद्धा, उमेश, विश्वकर्मा, मानसी, धनंजय, कोठावले, सोहम संदीप, पत्रकार वैद अजय, यादव, कृष्ण कुमार, शुभेच्छा, यादव, कृष्ण कुमार, देसाई, आर्या, अजय, प्रवीण, विचारे, साई सुहास, सूर्यकांत। सर आज गुरु पूर्णिमा भी है, आज इतना अच्छा प्रोग्राम हुआ, उसके लिए क्या कहना चाहेंगे? आज गुरु पूर्णिमा है और हमारे सामाजिक क्षेत्र में जिनके कारण हम ये काम पिछले 60 सालों से कर रहे हैं, ऐसे हमारे सामाजिक क्षेत्र में और राजकीय क्षेत्र में अगर कोई गुरु है तो हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाला साहब ठाकरे जी, उनको हम वंदन किया। और उसके बाद ये जो कार्यक्रम यहाँ पर हो रहा है, गुणवंत विद्यार्थियों का गौरव और ज्येष्ठ नागरिकों को जिस तरह का उनका आशीर्वाद लेने का कार्यक्रम, ये हर साल हम करते हैं। और इसकी विशेषता ये है कि उद्धव बाला साहब ठाकरे जी की शिवसेना पूरे महाराष्ट्र में, मुंबई में आप अगर देखेंगे तो जितने भी ये सारे कार्यक्रम होते हैं, गुणवंत विद्यार्थियों का सम्मान हो, ज्येष्ठ नागरिकों का सम्मान हो, ये तो हम हर साल करते हैं। और इसकी विशेषता ऐसी है कि हर साल आप जो भीड़ दिख रहे हैं उसी तरह लोग भीड़ से इस कार्यक्रम में आते हैं। इसका मतलब ये है कि लोगों को इस कार्यक्रम से लगाव है और हमारे काम करने वाले जो लोग हैं वो उतने आत्मीयता से उनको जाकर घर पर जाकर निमंत्रित करते हैं, बुलाते हैं, सम्मानित करते हैं। और एक विशेष ऐसा अच्छा माहौल उसके कारण उद्धव बाला साहब ठाकरे जी के संगठन का इस सारे क्षेत्र में है। और इसके कारण ये जो कार्यक्रम रहता है वो साल का एक हमारा विशेष कार्यक्रम है और सारे लोग उसमें हम सम्मिलित होकर उसका आनंद लेते हैं। सर अभी क्या कहना चाहेंगे, शिवसेना को 2 भागों में बांट दिया गया और चुनाव चिन्ह जो निशान, नहीं देखो, जो भी कुछ हुआ है वो इनलीगल काम है जी। अगर माननीय न्यायमूर्ति जी दिल्ली में सुप्रीम कोर्ट में जिस तरह से हमने पिटीशन डाला है तो ये सारे लोग सस्पेंड होने चाहिए जी। और जो हमारा धनुष्यबाण चुराया है, नाम चुराया है, वो तो हमें देना ही चाहिए, समझे कि नहीं। डुप्लीकेट लोग कितना भी करें, ओरिजिनल तो ओरिजिनल होते ना, तो हम ओरिजिनल है और लोगों को मालूम है कि डुप्लीकेट माल मार्केट में नहीं चलता है। ओरिजिनल के लिए लोग सब चाहते हैं कि ओरिजिनल अच्छा होता है, वो लोगों से उनका एक लगाव होता है और काम करने की क्षमता अगर किसमें है तो डुप्लीकेट में नहीं होती है, ओरिजिनल में होती है। और क्या लोगों को मैसेज देंगे? और क्या देंगे, आज गुरु पूर्णिमा है, सब गुरुओं के गुरु दत्त महाराज जी का हम चरण स्पर्श किए, सुबह उनका दर्शन लिया और गुरु पूर्णिमा के दिन यही कहेंगे कि मानव सेवा करना, ये शक्ति हमारे सारे कार्यकर्ताओं को महाराज देंगे। थैंक यू सर। ये सक्सेसफुल प्रोग्राम जो है पूजा ताई जी ने किया है और आप भी उसमें एंकरिंग के तौर पे आए, सिंगिंग भी किया, क्या कहना चाहेंगे? वैसे ये जो शिवसेना कार्य कर रही है, खास करके पूजा ताई चौहान जो महिला विधानसभा संगठक है, इन्होंने ज्येष्ठ नागरिक सीनियर सिटीजन के लिए छतरी वाटप रखा था और जो बच्चे 10th और 12 के उनको बुक दिया गया और ये हर साल देते हैं और हर साल देखा गया है कि ज़्यादा तादाद में लोग आते हैं वहाँ पे। उस प्रोग्राम में हमें एक प्रोग्राम करने का, मतलब एक गाने का, सिंगिंग का प्रोग्राम करने का मौका मिला। मेरा खुद का जो प्रोग्राम है, मतलब वाद्य वृंद सप्तसुर, तो वाद्य वृंद सप्तसुर को उन्होंने प्रोग्राम के लिए इनवाइट किया और हमने प्रोग्राम किया। ज़्यादातर ये जो प्रोग्राम मेरे चल रहे हैं इसमें मेरे साथ में जो मेरे काफ़ी सहयोगी है, लेकिन ज़्यादातर मैंने जिन्होंने मुझे ज़्यादा सहयोग दिया है वो मेरे साथ है साइली सावंत जी और उनको ज़्यादा सहयोग देने वाले हमारे सूर्यकांत जी, उनके पति जी। तो ये हर वक्त हमारे साथ रहते हैं और ऐसे ही प्रोग्राम चलते रहते हैं। मैम आप क्या कहना चाहेंगे? मैम मैं तो ये कहूँगी कि एक्चुअली जो बच्चों के लिए ये उन्होंने प्रोग्राम रखा है ना, बच्चों को बुक्स देना, उनको इनकरेज करना, उनके आगे के शिक्षण के लिए जो कहा है उन्होंने, वो उससे मैं बहुत प्रभावित हुई। बिकॉज़ बच्चे ही हैं जो ऐसे इनकरेज से आगे बढ़ते हैं और अपने घर का, अपने देश का नाम
बहुत बड़ा करते हैं। जी जी। एज ए सिंगर आप यहाँ पे आए, क्या कहना चाहेंगे, क्या एक्सपीरियंस रहा आपका? मुझे तो बहुत बढ़िया एक्सपीरियंस मिला। इतने सारे प्रेक्षक मिलते हैं तो आनंद ही मिलता है एक्चुअली, और बहुत मज़ा आता है गाने के लिए। जी जी जी। थैंक यू मैम, आप जुड़ी हमसे। सर क्या कहना चाहेंगे आप सर? आज का जो उन्होंने शिवसेना का जो प्रोग्राम रखा था, उन्होंने जो रखा है बच्चे लोग के लिए और सीनियर सिटीजन के लिए, और उसके दरमियान जो पब्लिक आने के लिए हम लोग के लिए उन्होंने जो हमको सहभाग दिया गाने के लिए, जो हम लोग मराठी और हिंदी गाने सब लोग के सामने प्रेजेंट करने के बाद उनको जो आनंद मिला वही हमारा आनंद है। जी जी, क्या बात है, बहुत बढ़िया। आप लोग से मिलकर बहुत अच्छा लगा था। थैंक यू सर, थैंक यू सो मच।